आम्ही फेअरवेलची एवढी भारी तयारी केली आणि फेअरवेलच कॅन्सल झाला. नक्की काय विषय झाला चला बघूया. तर नमस्कार मित्रांनो, आज शनिवार असून पण मी कॉलेजला आलेलो कारण आज लास्ट इयर वाल्यांचा फेअरवेल होता. त्या फेअरवेलची तयारी आम्ही आदल्या दिवशी सगळी पूर्ण करून ठेवलेली आणि त्यांच्यासाठीच वेलकम ड्रिंक इथं बनवायचं चाललेलं. पण ते बनवत असताना इथलं सोड्याच्या बॉटलच संपल्या. मग त्यासाठीच मी स्प्राईटच्या बॉटल घेऊन आलो. तेवढं तिथं लास्ट इयरची पोरं पण जमा झालेली. भाऊंचा 5वा क्लास संपला की सगळ्यांच्या आतमध्ये एंट्री घेतली आणि सगळेजण इथं आतमध्ये आल्यावर फेअरवेलचा इव्हेंट सुरू झाला. हा सगळा इव्हेंट आमच्या डिपार्टमेंटच्या कमिटीने ऑर्गनाईज केला. त्यामुळे आम्ही तर निवांत उभं राहून कार्यक्रम बघत होतो. कार्यक्रम सुरुवात झाल्यानंतर जरा वेळानं सगळ्यांना त्यांची मेमरी शेअर करायला वेळ दिला. आमचं श्लोक भाऊंचं लक्ष तर कुठेतरी वेगळीकडेच होतं. सगळ्यांचं स्पीच झाल्यानंतर प्रत्येक भाऊ त्यांचं स्पीच द्यायला आले आणि या भाऊंच्या भाषणामुळे सगळ्या हॉलमधली वाईबच चेंज झाली. असलं भारी स्पीच दिलं त्यानं सगळेजण हसायला लागले. त्यानंतर सगळे टीचर्स बाहेर गेल्यावर पोरांनी त्यांचा राडा सुरू केला आणि इथंच गाण्याचा आवाज लयच खतरनाक होता आणि याच पॉईंटमुळे आमच्या कार्यक्रमाचा दी एंड झाला. त्यामुळे आम्ही तर निवांत बसून जरा वेळानं जेवण करायला गेलो आणि त्यानंतर मला काहीच कामं नव्हती. त्यामुळे पोरांवर निवांत टाइमपास करत बसलो. तर आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.